सुंदर जीवनाचा अलंकार, चांगल्या रंगमय मजेदार जीवनाचा अलंकार म्हणजे बचत होय. बचत केल्याने आपलं जीवन सुंदर होते, आपलं जीवन रंगमय होते. बचत केल्याने आपल्याकडे पैसा जमा राहतो, आपल्याकडे शिल्लक जमा राहते. बचत केल्याने आपली अडचण दूर होते, आपले संकट दूर होते, आपली समस्या दूर होते, आपल्या बारा भानगडी दूर होतात. बचत केल्यामुळे आपल्याला कोणापुढे हात पसरायची गरज नाही. बचत केल्यामुळे आपल्याला लाचार व्हायची गरज नाही. बचत केल्यामुळे आपला अपमान होण्याची गरज नाही. म्हणून बचत करा. जेवढं तुम्ही काम करता, जेवढी तुम्ही कमाई करता, जेवढं तुम्ही कमवता, त्याच्यातला काही हिस्सा तुम्ही बचत करा. कारण बचत करणे गरजेचं आहे. आताच्या काळात बचत ही फार महत्त्वाची आहे. बचत करणे हा फार महत्त्वाचा घटक आहे. म्हणून तुम्हाला पेमेंट कमी जरी असलं, पगार कमी जरी असली, तरी तुम्ही बचत करा. ज्यांना महिन्याला पगार मिळतो त्यांनी महिन्याला बचत केली पाहिजे. ज्यांना रोज पैसे मिळतात त्यांनी रोज थोडी थोडी बचत केली पाहिजे. समजा जर एखाद्याला महिन्याला 70,000 पगार असेल तर त्याने महिन्याला त्यातील 10,000 तरी बचत केली पाहिजे. समजा जर एखाद्याला रोजचे 500 रुपये मिळत असतील तर त्याने त्यातील 100 रुपये तरी बचत केली पाहिजे. म्हणजे आपल्या कमाईनुसार, आपल्या कामानुसार, आपल्याला मिळालेल्या मोबदल्यानुसार त्यातला थोडा हिस्सा बाजूला काढून ठेवणे म्हणजे बचत करणे होय. म्हणून आपल्या कमाईचा थोडा तरी हिस्सा बाजूला काढून ठेवा. बचत करा. बँकेत बचत करा. बँकेत जमा करा. ही बचत तुम्हाला अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात तुम्हाला कामा येईल, तुमच्या उपयोगी पडेल. ही बचत केल्याने तुमच्याकडे पैसे जमा राहतील, शिल्लक राहतील आणि त्यामुळे तुम्हाला कोणापुढे हात पसरायची गरज पडणार नाही, लाचार व्हायची गरज पडणार नाही. जेव्हा तुम्हाला एखादी अडचण येईल, बिकट परिस्थिती येईल, संकट येईल, समस्या येईल, ते संकट, समस्या, अडचण या बचतीने ती दूर होईल. म्हणून बचत कामाची आहे, उपयोगी आहे. म्हणून बचत करा. कारण बचतीने जीवन सुंदर होते, रंगमय होते, छान छान होते, मजेदार होते. म्हणून बचत करायला शिका. बचत करा. कारण बचत ही फार उपयोगी आहे. म्हणून बचत करायला शिका. बचत करा. बचत करा. थोडी तरी बचत करा. तुमच्याकडून जास्त शक्य नाही तर थोडी तरी बचत करा. तुमचं कोणतंही काम असो, तुम्ही कोणतंही काम करत असाल तरी त्यातील थोडी बचत करा. काटकसर करा. एखाद्या गोष्टीत काटकसर करा आणि बचत करा. कारण जर तुम्ही बचत केली नाही, सर्व पैसा खाण्यापिण्यात घातला, रोजच्या जीवनात घातला, तर जर समजा तुम्हाला एखादी अडचण पडली, भविष्यकाळात एखादी अडचण पडली, समस्या आली, संकट आलं, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? अशा वेळेस तुम्हाला कोण मदत करणार? अशा वेळेस तुम्हाला कोण पैसे देईल? कोणीच पैसे देणार नाही, कोणीच मदत करणार नाही. मग अशा वेळेस तुम्ही करता काय? म्हणून जागे व्हा, जागृत व्हा, सावधान व्हा, सतर्क व्हा आणि थोडी तरी बचत करा. थोडी तरी पैसे जमा करा. सर्व खाण्यापिण्यात घालू नका. आपले छंद पूर्ण करण्यात, आपले शौक पूर्ण करण्यात घालू नका. कारण अडचण केव्हा येते सांगता येत नाही. बिकट परिस्थिती केव्हा येते सांगता येत नाही. समस्या केव्हा येते सांगता येत नाही. संकट केव्हा येते सांगता येत नाही. कारण संकट, समस्या, अडचण, दुःख सांगून येत नाही. बिकट परिस्थिती सांगून येत नाही. पण केव्हाही संकट येऊ शकतं, केव्हाही अडचण येऊ शकते, केव्हाही समस्या येऊ शकते, केव्हा एखादी घटना घडू शकते, केव्हाही बिकट परिस्थिती येऊ शकते, केव्हाही बिकट वेळ येऊ शकते.
कारण हे आपल्या हातात नाही. म्हणून थोडी तरी तुम्ही बचत करा, कारण बचत केल्याने तुमचाच फायदा आहे. बचत करा, कारण बचतीने तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल, मजेदार होईल, दणदणीत होईल, छान छान होईल. म्हणून बचत करायला शिका, बचत करा. बचतीचं महत्त्व फार आहे. म्हणून थोडा तरी हिस्सा बँकेत जमा करा. जिथं तुमचा पैसा वाया जातो, जिथं तुमचा पैसा जास्त खर्च होतो, जिथं अनावश्यक पैसा खर्च होतो, याची गरज नाही, याची कशाची गरज नाही, तिथे तुमचा पैसा खर्च होतो, अशा गोष्टी टाळा. असा अनावश्यक खर्च टाळा आणि तुम्ही बचत करा. कारण बचतीचे अनेक फायदे आहेत, बचतीचे खूप फायदे आहेत. बचत करा आणि तुमचं जीवन सुंदर बनवा. बचतीने जीवन सुंदर होते, रंगमय होते, छान छान होते, मजेदार होते. म्हणून बचत करा, बचत करायला शिका आणि आपलं जीवन सुंदर बनवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.